मंडळी झोपू नका, गगनबावडा घाट बघा. हा नाही, अजून टाइम आहे, अजून 15 किलोमीटरवर आहे. पाऊस बघा, कोकणात जोरदार पाऊस आहे. हा बघा पूर्ण रस्ते, हा मला वाटतं आत्ता पडलेला आहे पाऊस, आत्ता जस्ट पडलाय पाऊस. हा बघा पाणी बघा, नशीब वाचलो आम्ही, नाही तर परत आमची हालत खराब झाली असती. रेनकोट काढा, घाला. हा 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 जो वास येतोय ना, म्हणजे सुगंध येतोय ना, हा झाडांचा, मातीचा, वा वा. असं वाटतं की आम्ही आता गणपतीला चाललोय, गणपतीला असं वाटतंय आता. कारण मेचं ते फील गेलं, मे महिन्याचं. आता पावसाचं आल्यानंतर असं वाटतं की ते मी गणपतीला चाललोय. ओ बाबा बाबा बाबा, टन 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 टन. हा सावकाश बस. अजून गगनबावडा घाटायला टाइम आहे. इथे फक्त ह्या रोडला ना ओलोवाल्यांना सांभाळावं लागतं, ओलोवाले लक्झरीवाले मोठे झपाझप येतात टर्निंगला. त्याबरोबर 10 वाजले, 10 गाड्या आहेत रात्रीचे. आणि आम्ही फाटकाच्या इथे थांबलो. आता फाटक क्रॉस केल्यानंतर तराळा येईल आणि तराळा आल्यानंतर आम्ही घरी, मला वाटतं 1 वाजेल पोचायला. हालत खराब, गावी आल्यासारखं वाटलं. खुश होती गावी जाता जाता, आता झालं संपला. एनर्जी संपली. आता असं वाटतं की इथे झोपायचं, असं नको वाटतं. एवढं बघा, आली ट्रेन आली. मुंबईला जाणं ही असली. पंढरपूरचं दर्शन झालं आणि आम्ही निघालोय, डोंबिवलीला जायला निघालेलो. आणि आम्ही बरोबर 15 किलोमीटर आम्ही पुढे गेलो आणि अचानक श्रावणीचं म्हणजे बायको बोलते, आपण गावी जायचं काय? म्हटलं कुठे? तर कुडाळला. तर मी शॉक झालो, म्हटलं ही मस्करी करते काय? आम्ही 15 किलोमीटर पुढे जाऊन पण अजून सांगते जाऊया काय. म्हटलं कुठे? गावी. म्हटलं अरे गावी आत्ता, म्हटलं आपण डोंबिवलीला चाललोय. डोंबिवलीचा मॅप लावलेला, डोंबिवलीला जायला 8 तास दाखवत होते. मला म्हणते डोंबिवलीला 8 तास दाखवत आहेत आणि गावी जायला 7 तास दाखवत आहेत. मी म्हटलं आता काय बोलू. मी म्हटलं ठीक आहे चालेल, जायचं आहे जाऊया. मी पण ठरवलं, म्हटलं जाऊया. फोन केला गावी, म्हटलं आम्ही येतोय या. ऑफिसला सांगितलं आणि आम्ही फायनली आता गावी चाललो आहे. आणि हा जो हायवे आहे ना, हा कोल्हापूर हायवे आहे. हा सगळं कोल्हापूरला जातो. गाडी आम्ही इकडे लावली आहे आणि जस्ट पावसाचं जरा वातावरण दिसलं म्हणून आम्ही दोघांनी पण रेनकोट घातले. कारण काय नाही म्हटलं तरी आम्हाला पोचायला 9 साडेनऊ वाजतील रात्री. कारण अजून कोल्हापूर 100 किलोमीटर आहे. त्यामुळे 100 किलोमीटरवर मला वाटतं 2 ते 3 तास लागतील आपल्याला 100 किलोमीटर पार करायला. कारण हायवे तो ओके आहे, फक्त गगनबावडा घाट कसा आहे माहीत नाही. आणि आपले बॅटरी गोप्रो सगळे लो आहेत, तरी थोडं चार्ज केलं आहे. पण मोबाईल तर बॅटरी एकदम डेड झाली आहे. त्यामुळे आता जोपर्यंत गोप्रो चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला मस्तपैकी एन्जॉय करायला भेटेल आपला हा हायवे. कारण मुंबई गोवा हायवेने आपण रोज जातो. हा रोड मी पहिलाच बघतोय, त्यामुळे हा रोड पण आपला मुंबई गोवा हायवेसारखाच आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा. पण मजा येते चालवायला. त्यामुळे आता बघू, पाऊस जर नाही आला तर आम्ही जरा कवर करू शकतो अंतर. बघू आता 9 साडेनऊ वाजेपर्यंत पोचलो तरी ठीक आहे. त्यामुळे आम्ही इथे ह्या दादाकडे थांबलेलो ह्या दुकानात. त्याला बोललो तर आम्हाला जरा रेनकोट घालायचं आहे. त्या भावाने आम्हाला दिला. आणि इकडे हे बघा पवनचक्की आहेत वरती आणि मस्त. हे गावाचं नाव काय बोललेलं आता आपण? सांगोलीला आहे ना आम्ही आता? सांगोला हां. तर असं आहे मित्रांनो, गावाला जायची ओढ असली काय ती मग कधी पण मूड होतो. चला म्हणजे डोंबिवलीला जायचं होतं आम्हाला, उद्या कामावर जायचं होतं. पण आता आम्ही चाललोय गावी कुडाळला, म्हणजे एका दिवसासाठीच. परवा आम्ही निघणार परत रिटर्न. म्हणजे ही जाणार, सौम्या वगैरे सगळे ट्रेनमधून जाणार. मी फक्त बाईक घेऊन मुंबई गोवा हायवे पकडून डोंबिवली जाऊ. आता बघू, पाऊस तर कमी झाला आहे, पटापट निघूया. काय आम्हाला आता जेवायला कुठे थांबायचं नाही. कोल्हापूरला फक्त चहा पियायची आणि मग गावी निघायचं. श्रावणीने काहीतरी घेतलं आहे, थंडी वाजते म्हणून शेंगदाणे घेतले वाटतं. तर आम्ही गाडी रिटर्न घेतो. सो मित्रांनो, असं प्लॅनचं झालं आहे. एक गंमत प्लॅनमध्ये विचार करा काय, म्हणजे आपण काय मूड आहे आमचा रे बाबा खरोखर. बस काय आलं? काय झालं? चला दादा हा भेटला चांगला. बरोबर इथे स्टॉलच्या इथे आलो आणि पाऊस आला. त्याच्याकडे आम्ही शेंगदाणे वगैरे घेतले, मग त्याला पण वाटायला नको, फुकट येऊन गेले.
काय रेनकोट घालून घेतला काय याच्यासाठी? पावसाचा भरोसा नाही, कधी पण येऊ शकतो पाऊस. आणि बाबा काय हे प्लॅन म्हणजे खतरनाक प्लॅन झाला आजचं हे, की गावी चाललोय आम्ही. आणि माझा अजून विश्वास बसत नाही मी खरोखर गावी चाललोय, कारण ती हायवेची फिलिंग येत नाही आपल्या मुंबई गोवासारखी. पण बाबा बाबा काय बोलणार म्हणजे ॲक्च्युली बायकोच्या हट्टापायी ॲक्च्युली मला जावं लागतंय. नाहीतर मला ॲक्च्युली उद्या ऑफिस जॉईन करायचं होतं. मला होतं आता एवढं आपण फिरलो तर आपण सगळं असं गावीच जाऊया, गावच्या घरात. म्हटलं ठीक आहे चल, बाकी काय ना प्रॉब्लेम काय होणार. ठीक आहे तेवढंच वाचणार आम्हाला, कारण डोंबिवलीला जायला पण आम्हाला तेवढेच वाचले असते, कारण पुण्या बिण्याला आम्हाला जाम ट्रॅफिक भेटलं असतं. आता इथे फक्त काय आहे आम्हाला कोल्हापूर पोचेपर्यंत टेन्शन आहे. गगनबावड्याला माहीत नाही आता कसं काय. गगनबावड्याला ट्रॅफिक भेटेल नाही, गगनबावड्याला घाट कसा आहे माहीत नाही, म्हणजे चालू होतं काम त्याचं, तर माहीत नाही काम कसं कितपर्यंत झालंय त्याचं. बाकी हा तर ना हायवे खतरनाक आहे म्हणजे आपल्या मुंबई गोवासारखे. आणि मी तर ह्या रोडला पहिला चालू आहे, म्हणजे सांगोली विंगोली भेटते पाहिजे, कारण आपण कात्रज त्या मार्गे जायचो जेव्हा जायताना. बघा रेनकोट घातले पण पुढे पाऊस नाही अजिबात. चला मरू दे, एक दिवस आपल्या गावी मजा करायची, उद्याचा एक दिवस. पण मागच्या महिन्यातच जाऊन आलो 4 दिवसासाठी आणि परत आज चाललोय गावी, कारण परवा ॲक्च्युली उद्याची तिकीट भेटली नाही, कारण सौम्या गावी असल्यामुळे तिला आता जायचं आहे, म्हणजे मुंबईला घेऊन यायचं आहे. तिकीट भेटत नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून ते आता येणार दिव्याने. तर आता बरं झालं श्रावणी येईल त्यांच्याबरोबर ट्रेनमधून, आणि मी काय मग गाडी घेऊन आपलं मुंबई गोवा हायवे पकडेन. पण मला एकट्याला कंटाळा येणार. आणि या हायवेला ना 90-100च्या स्पीडमध्ये मी पळवली ना गाडी की पूर्ण अशी हलतोय, मी पूर्ण हलतोय, म्हणजे हेल्मेट बिल्मेट माझा हलतोय एवढा, म्हणजे हवा सुटली आहे. हे बघा पूर्ण हेल्मेट हलतंय माझं असं 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 असं. या हायवेला ना मी बरीचशी बघितले धाबे, हॉटेल्स, खूप काय काय मोठे मोठे आहेत. नाव एवढे मोठे मोठे छान छान आहेत, पण सगळे धाबे बंद आहेत, काय समजत नाही. पण आज काय मी जेवायला थांबलोच नाही. आम्ही दुपारी आम्ही सकाळी आम्ही नाश्ता केला मस्तपैकी. त्याच्यानंतर म्हटलं आता जेवायला थांबलो तर नाही म्हटलं तरी पाऊण तास जाणार. म्हटलं नको, आपण जायला कोल्हापूरला पोचू. कोल्हापूरला पोचल्यानंतर मस्त की चहा वगैरे पिऊ तिकडे काहीतरी, आणि काय असलं तर थोडंसं घेऊ बिस्किट वगैरे. डायरेक्ट मग घरी जेवायला जायचं. बघू, समजा जर लेट झालंच घरी पोचायला तर आपण अगोदरच काहीतरी खाऊन घ्यायचं, मग घरच्यांना कसं त्रास नाही. भाई 102 के रफ्तार से चल रही अपने एडवेंचर आज. हो आज उसको भगाने का, खाली भगाने का आज. 100 105 110 120 तक लेके जाने का आज भाई. पळाओ. पण आज बिचारीने मला त्रास अजिबात नाही दिला. 3 दिवसात मस्त आली. आता तिला वॉश केली मगाशी येता जरा मागे सांगलीच्या अगोदर, म्हणजे अजून सांगली आलं नाही पण सांगली तालुका लागला आता. हे सांगली आलं ना, हे काय आहे सांगली आहे ना, कोल्हापूर आलं. कोल्हापूर रस्ता आहे. अच्छा रस्ता आहे. कोल्हापूर 40 किलोमीटर आहे ना. 40 किलोमीटर इथून जास्त लागतं. हा ते काय होतं माहिती का, पितूला एकदम आळ्या आहे म्हणतात. कोल्हापूर इथून 40 किलोमीटर. त्याच्यानंतर कोल्हापूर वरून कुडाळ मला वाटतं 200-250 किलोमीटर आहे. हा 280 किलोमीटर असेल कुडाळ मला वाटतं. 9-9:30 वाजता घरी पोहोचायला. आता इकडे पाऊस नाही आहे. कुठे इथून शॉर्टकट आहे. अच्छा कोल्हापूर हवे. आंटी बोलते तिकडून पण एक रस्ता आहे. कुठून हे
हा ट्रॅक आहे ना बायपास त्या साईडने, पण तो मला माहीत नाही, त्यामुळे मला जायला पण भीती वाटते. उगाच कुठे आपण भरकटत जाऊ आणि शोधत बसू, अशा आपला हा नेहमीचा रोड पकडू आणि पटापट जाऊ कोल्हापूरला पहिलं. आणि कोल्हापूर इथून आता 40 किलोमीटर आहे. आणि माझा आता गोप्रो झाला आहे बंद, त्यामुळे एवढ्यात तर आता काय शूट होणार नाही. पुढे कुठे हॉटेलमध्ये थांबलं तर चार्ज करू, नाही तर मग डायरेक्ट घरी. मित्रांनो बरोबर 8:20 झालेत रात्रीचे आणि आम्ही आता कोल्हापूर सोडलं आहे. आणि कोल्हापूर सोडून आम्ही आता हा रोड पकडला आहे सरळ गगनबावडा घाटामध्ये. आणि मला वाटतं मी 7 ते 8 वर्षापूर्वी आलेलो गगनबावडा घाटातून, म्हणजे 2-3 वेळा आलेलो मी. तेव्हा मुंबई गोवा हायवेचं काम चालू होतं, म्हणजे FZ होती तेव्हा माझी. त्याच्यानंतर मी आत्ता पहिल्यांदा झालो आहे, तो पण रात्रीचा, आणि गगनबावडा घाटातून, जो डेंजरस घाट आहे आपला. पण आता मी असं ऐकून आहे की त्या रोडचं काम ओके झालेलं आहे, एंडपर्यंत सिमेंटचा रोड झालेला आहे. आता जेव्हा मी जाईल त्याला कळेल, तुम्हाला पण कळेल. त्याच्यामुळे काय बॅटरी माझी फुल चार्ज नाही आहे गोप्रोची, त्यामुळे मी मध्ये मध्ये आता थोडंसं बंद ठेवेन. डायरेक्ट मी गगनबावडा घाट स्टार्ट झाला ना की तुम्हाला दाखवेन. क्लिअर दिसणार नाही, पण जे पण आहे ते काम ओके असेल तर तुम्हाला दिसेल ह्या व्हिडिओमध्ये. पण आम्ही पण पहिल्यांदाच आहोत, कारण मी तर पहिल्यांदाच आहे त्या घाटामधून, त्याच्यामुळे थोडंसं आहे. म्हणजे ठीक आहे, आपली बायको आहे माझ्यासोबत, त्यामुळे टेन्शन नाही, गप्पा माझ्यात जाऊ. पण तो तसा रात्रीला एकट्याला तो डेंजर आहे तो घाट, कारण कसं आहे मोठे गाड्या जातात पण बायकर्स वगैरे कमी असतात त्या घाटात रात्रीचे. पण भाई आज सिद्धू भाई जाणार गगनबावड्या घाटातून आणि डायरेक्ट बाहेर पडणार मी तराळ्याला. हां म्हणजे मला 9:30 वाजतील खाली उतरेपर्यंत. 9:30 काय जास्तच वाजतील मला, पण अजून मी जेवलो पण नाही, फक्त चहा पिली. बरं झालं मोबाईल आणि सगळं बंद झालेलं, पॉवर बँकची चार्ज पण उतरलेली. तर आम्ही तिथे चहा प्यायला थांबलेलो, त्या भावाने मला चार्ज करून दिलं बिचाऱ्याने. त्यामुळे आपली अशी माणसं महाराष्ट्रात खूप चांगली आहेत, फक्त आपलं तोंड चांगलं पाहिजे, बस सगळं काम होतं. त्याच्यामुळे थोडेसे तरी त्या भावाने मला चार्ज करून दिली म्हणून जमलं. बाबा हा रोड खराब आहे. मला वाटतं गगनबावडा येईपर्यंत कंटाळा येणार. घाट एकदा चालू झाला की टेन्शन नाही. तरी पण मला एकदा विचारावं लागेल पुढे नक्की या घाटातच रोड जातो काय, कारण रात्रीचं काय समजत नाही पटकरनं. पण काय हे अचानक भयानक प्लॅन झालं, पण भारीच झालं एकदम खरोखर. मला आता काही असं वाटतं मगाशी की कोल्हापूरला थांबायचं मस्तपैकी आणि सकाळी उठून जायचं, पण काय होतं परत शेवटी सकाळी उठायचंच आहे. त्यापेक्षा म्हटलं आता रात्री किती जरी लेट झालं तरी चालेल, घरी पोचूया आपल्या. सौम्य वगैरे झोपणार, हा सगळे झोपणार घरातल्या, कारण एवढं थोडीच थांबणार जागे, तोपर्यंत आम्ही पोचू. एकदा फक्त इकडे विचारतो कोणाला तरी, कारण मला काळोखात समजत नाही हा रोड. अजून 33 किलोमीटर आहे गगनबावडा घाट येईपर्यंत, कारण हा रोड संपणार नाही. पण हा रोडला ना रोड खूप खराब झाला आहे. आपण जाईपर्यंत झोपणार ते लोक. ह्या रोडला फक्त आता ना मोठ्या गाड्या दिसणार, फक्त छोट्या गाड्या नाही दिसणार आपल्याला. कारण हा रोड थोडासा डेंजर आहे आणि छोटा आहे, आणि हे पण आहे काय लाईट वगैरे काय नाही, फुल काळोख आहे बघा. आणि खड्डे खूप पडले त्या रोडला. हा काय हा गार हवा सुटली आहे बघा, एक नंबर. वा, गावी जायचं असेल ना मग ते एनर्जी लगेच येते आपल्याकडे. आता डोंबोलीला जायचं असलं असतं तर ऐक दुखतं माझं, मान दुखते, हात दुखते करून कंटाळलं असतो. पण आता एकदम फ्रेश आहे, कारण का गावी चाललोय घरी. ती एक ओढ वेगळीच असते. अरे बाबा हा कसा डोळ्यावर मारतो रे, एकदम डोळ्यावर येतं हे लाईट त्यांच्या. हा रोड संपेपर्यंत कंटाळा आहे, पूर्ण गावागावातून रोड आहे हा, त्यामुळे आपण कसं पळवू शकत नाही. समोरून गाड्या आहेत ना एकदम डोळ्यावर पडते लाईट. आणि इकडले गावातले पण कसे आरामात असतात बाईकवाले, कुठे पण कधी पण राईट लेफ्ट घेतात, त्यामुळे सांभाळून चालवावं लागतं. रात्रीची वेळ आहे पण आपले चार्ज बघा हा कसा मोबाईलमध्ये, एका हातात मोबाईल आहे आणि सॉरी हेडफोन पण आहे. आईच्या गावात हेडफोन पण कानात घातल्यान ते बाईकवाल्यान. एका हातात मोबाईल, हेडफोन आहे, दोन्ही पण कानात. मॅच बघतो वाटतं, म्हणजे तसं काय ते IPL वाले जिंकले की ह्याला पैसे देणार अर्धे. काय रे बाबा, एवढे वेळ आहे मॅचचं. मंडळी झोपू नका, गगनबावडा घाट बघा. हा नाही, अजून टाइम आहे, अजून 15 किलोमीटरवर आहे. पाऊस बघा कोकणात जोरदार पाऊस आहे. हा बघा
पूर्ण रस्ते. हा मला वाटतं आत्ता पडलेला आहे पाऊस, आत्ता जस्ट पडलाय पाऊस. हा बघा पाणी बघा. नशीब वाचलो आम्ही, नाही तर परत आमची हालत खराब झाली असती. रेनकोट काढा घाला. हा 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 जो वास येतोय ना, म्हणजे सुगंध येतोय ना, हा झाडांचा मातीचा. वा वा वा. असं वाटतं की आम्ही आता गणपतीला चाललोय, गणपतीला असं वाटतंय आता. कारण मेचं ते फील गेलं, मे महिन्याचं. आता पावसाचं आल्यानंतर असं वाटतं की ते मी गणपतीला चाललोय. ओ बाबा बाबा बाबा, टन 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 टन. हा सावकाश बस. अजून गगनबावडा घाटायला टाईम आहे. इथे फक्त ह्या रोडला ना ओलोवाल्यांना सांभाळावं लागतं. ओलोवाले लक्झरीवाले मोठे झपाझप येतात टर्निंगला. मित्रांनो वाजले बघा 9:30 आणि आम्ही फायनली या घाटात आता चालू झाला आहे घाट हा. आणि धुकं आहे थोडंसं, त्याच्यामुळे आम्ही सावकाश चाललो आहे. हे वेगळे मठ आहे वरती महाराजांचा, इथेच कुठेतरी आहे, आता समजत नाही काळोखात. महाराजांचा मठ, गगनगिरी महाराजांचा मठ ग. बाबा बाबा बाबा, आम्हाला वाटलं रोडचं काम झालंय, पण हे काहीच नाही झालं इकडे. हा झालंय वाटतं का, हे काय म्हणजे ते अर्धा राहिला आहे, तो अर्धा पट्टा राहिला आहे फक्त. ओके, इथून झाला आहे रोड. हा तेव्हा एवढा डेंजर होता ना. हा काय ते सकाळी भारी वाटतं इकडे. बघा आता खूप चांगलं झालं आहे. पहिले एवढे खड्डे होते ना इथे, बाबा बाबा. गगनबावडा घाट ओके आहे, नाही तर इथे एवढे खड्डे असायचे. आम्ही इथे फोटो काढायचो इथे उभं राहून. पण शक्यतो एकटा तुम्ही येऊ नका बाईक घेऊन, बरोबर कोणतरी असलं तर चांगलं आहे. पण आता हे पावसात आता हे परवा ते सगळं खाली पडणार. हे बघा आताच पडले अर्ध. परशम आपलं तेव्हा हा गगनबावडा घाट एवढा डेंजर होता ना. गाड्या तेवढ्या जास्त दिसत नाही आज, नाही तर ओलवो वगैरे दिसतात, येत आहेत वाटतं खालून. आता आम्ही हळूहळू जाणार, कारण कसं आहे रात्र असल्यामुळे अंदाज येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे हळू जाणार सावकाश. सिमेंटचा रोड आहे त्यात करून. ह्यांना सांभाळावं लागतं बघा, यांना. हे बघा कसे टर्न मारतात बघा. अरे स्पीड लिमिट बघा 20 आहे. 20च्या स्पीडवर घाट उतरायचा आहे आपल्याला. हॅलो, घाट उतरतोय घाट. हा काय ते, हॅलो, हा बोल. हो आता थांबलेलो ना रे आम्ही तिकडे, चहा बी पिली. पण आता काळोखात हो नाही बरं अगोदर. हा घाट 2 वर्ष बंद होता, म्हणजे 2 वर्ष काम चालू होतं. फायनली झालेला आहे आणि मस्त झालाय तो पण एकदम. म्हणजे आता रात्री पण तुम्ही येऊ शकता, दिवसाचे पण बिंदास येऊ शकता गाडी घेऊन, बाईक. पण शक्यतो रात्रीचे आला तर एकटे येऊ नका, एवढंच. बाकी तो रोड एकदम जबरदस्त केलाय घाट उतरताना. नाही तर गगनबावडा घाट तेव्हा लोक म्हणजे घाबरायची, एवढे मोठे मोठे खड्डे, टर्निंग. पण आता म्हणजे पावसात पण तुम्ही येऊ शकता, मग कधी पण येऊ शकता रात्री पण. फक्त जरा येतं ना काळजी, कारण आपला घाट तसा बघितला तर वळणं खतरनाक आहेत आपल्या घाटातली. नशीब बरं झालं आपल्याला, आम्हाला धुकं नाही भेटलं. म्हटलं धुकं भेटलं असतं तर काहीच दिसलं नसतं आम्हाला समोर. बाकी खाली काहीच दिसत नाही. सकाळी दिसलं तरी असतं काहीतरी. चला असू दे, एकदा तरी कधीतरी रात्रीचा आपण प्रवास केला आम्ही गगनबावडा घाटातून. आता आम्ही बाहेर पडणार डायरेक्ट तळाळ्याला. परत आपल्याला एक फाटक भेटेल, फाटक क्रॉस करून जायचं आपल्या तळाळे मार्गे डायरेक्ट कुडाळ. घरी पोचायला मला वाटतं 11, 11:30 होतील. किती होतील काय माहिती. पुढून गाडी येते. हे बघा असे टर्न आहेत. हे लोक कसले टर्न मारतात खतरनाक.
आता एवढ्यात उतरलो असतो आपण, दिवस असला असता तर. मग ह्याच्या पुढे जाऊया आपण, नाही तर हा आम्हाला अडकवणार. बस आमच्यासोबत गणपती बाप्पा आहे तो बघा. बघा गणपती बाप्पा पुढे चाललाय आणि आम्ही मागून चाललोय. वा वा वा. म्हणजे एवढं ते धीर हे आला ना, एक भीतीच गेली आमची. आणि आम्ही मगाशीपासून म्हणतोय रे आम्ही दोघंच जण चाललोय. बघा गणपती बाप्पा किती आहेत बघा. वा 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 मस्त. इच्छा मनात चांगली ठेवली तर सगळ्यात चांगलं होतं. हे बघा हे समोर उदाहरण आहे. म्हणजे आम्ही घाबरत नव्हतो पण ना, एकदम घाटातून अशा पहिल्यांदाच ना मी, आणि ते पण कसं श्रावणीसोबत असताना. त्यामुळे गणपती बाप्पा लगेच मला दिसले पण नाही. म्हटलं टेम्पो हा चालत होता पुढे, पण आम्ही तेवढं लक्ष नाही दिलं. आणि पुढे आल्यानंतर लाईट पडले तर गणपती बाप्पांचं दर्शन. वा वा वा. गणपती बरोबर आता तयारी चालू झाली ना, आता यायला लागले का ऑगस्ट. बिचारा बंद पडला वाटतं रे टेम्पो. चला बंदच पडलाय टेम्पो. तर आहेत कोणतरी, तो विचारणार आता. तो विचारणार काय झालं ते. पण ते एवढे रात्री बंद पडलं तर काय करणार ना बिचारा हा टेम्पोवाले. थांबला वाटतं तो. आता थांब बघेल काय प्रॉब्लेम असेल. तो आपला घाट संपत नाही कसा अजून. हा गाडी बंद झाल्यामुळे त्याचे वांदे झाले मागच्याचे. हा पण बंद पडला काय थांबवलंय त्याने. अच्छा थांबवलंय त्याने. चल बाबा आम्हाला जायला दे बस. घाट संपला काय नाही अजून, संपतच नाही आहे. शी आवाज खराब येतो एकदम वायझरचा. चल झाला बाबा एकदा संपलं. हो सिंधुदुर्ग चालू झालं. सिंधुदुर्ग जिल्हा चालू झाला. हो आता पुढे येणार. आता ते येणार पुढे फाटक. मला वाटतं 4-5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर येतं ते. 4-5 किलोमीटर गेल्यानंतर येणार ते. मला वाटतं 4-5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर भेटेल ते. बघा काय काम झालंय बघा. रोडची हालत बघा. आता मी बाहेर पडणार इकडे कुठे वैभववाडीत, त्या म्हणजे फाटकाच्या इथे. बरोबर 10 वाजले. 10 गाड्या आहेत रात्रीचे. आणि आम्ही फाटकाच्या इथे थांबलो. आता फाटक क्रॉस केल्यानंतर तराळा येईल. आणि तराळा आल्यानंतर आम्ही घरी मला वाटतं 1 वाजेल पोचायला. हालत खराब. गावी आल्यासारखं वाटलं. खुश होती गावी जातं जातं. आता झालं संपला. एनर्जी संपली. मला आता असं वाटतं की इथेच झोपायचं. असं वाटतं. एवढं कंटाळा. हे बघा आली ट्रेन आली. मुंबईला जाणं ही असेल. इथून जाऊया परत बसून. सकाळी परत डोंबिवली.